1. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. 2. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारखा आकार कापता येईल. 3. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवा, चविष्टच होते. 4. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा. 5. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 6. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. 7. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पिठाचा वापर करा. 8. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. 9. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. 10. काजू व इतर ड्रायफ्रुट्स मध्ये किडे लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. 11. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून कालवून घ्या, बरे वाटेल. 12. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. 13. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. 14. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. 15. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात. 16. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. 17. सुगंध यावा यासाठी दही विरजणात त्यात कढीपत्त्याचे 2-3 पाने टाकावीत. 18. 19. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी, ही खीर चवीला चांगली लागते. 19. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, यामुळे आग पटकन विझते. 20. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवा, पीठ लवकर चाळले जाते. 21. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. 22. मेथी धुतल्यावर थोडे मीठ लावून ठेवा. 23. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. 24. कोणत्याही गोड पदार्थात कणभर मीठ घातल्यास छान चव लागते. 25. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं खिसणीवर खिसावीत, छान रस निघतो. 27. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. 27. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापरावा. 28. कडधान्याच्या भाजी करायची असेल तर रात्रीचे कडधान्य पाण्यात भिजत घाला. 29. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. 30. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते. 31. वांगी, दुधी अथवा कोणतीही फळभाज्या रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छिद्र करावे. थँक्स फॉर वॉचिंग. किचन टिप्स अँड ट्रिक्स 24 ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.